ठाकरे काल त्यांनी हनुमानाची महाआरती केली आहे आणि त्यानंतर आज पत्रकार परिषद घेणार आहेत। आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, अगदी थोड्याच वेळात पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। त्याआधी राज ठाकरे विविध ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत, विविध ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जात आहे। काय सध्याचे अपडेट्स आहेत? निकिता, आपण जर बघितलं तर राज ठाकरे एक आंबा महोत्सव जे बालगंधर्व परिसरामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे, त्या ठिकाणी राज ठाकरे हे सध्या पोहोचलेले आहे आणि त्यांच्याकडनं आंब्यांच्या विविध प्रजाती आणि या सगळ्यांची माहिती जाणून घेतली जाते। यानंतर राज ठाकरे थेट रवाना होतील ते पत्रकार परिषद। राज ठाकरे यांची जी आजची कदाचित आजच्या दिवसाची राजकीय दृष्ट्या वादळी अशी पत्रकार परिषद ठरणार आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। त्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे उपस्थित राहतील। ज्या प्रकारचे स्क्रीन या पत्रकार परिषदेच्या बाहेर लावण्यात आलेले आहेत त्यावरनं आज पुन्हा एकदा कुठेतरी राज ठाकरे यांच्या माध्यमातून लाव रे तो व्हिडिओ पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडिओचा प्रयोग राज ठाकरे यांच्याकडून केला जाईल। तेवढेच पॅक होतात आपल्या ह्याच्यात आणि बाकीचे आपण ते सगळे रिजेक्शनच्या ह्याच्यात टाकून देतो आणि तर चांगलेच फक्त पॅक होतात। आमच्याकडे या घ्यायला पण आपले राज ठाकरे बालगंधर्वच्या दिशेनं रवाना झालेले आहेत आणि पुण्यामध्ये सुरू असलेल्या आंबा महोत्सवाला राज ठाकरेंनी उपस्थिती दर्शवलेली आहे। त्या ठिकाणी विविध आंबा विक्रेत्यांशी त्यांनी संवादही साधलेला आहे आणि अगदी थोड्याच वेळात आता राज ठाकरेंची पत्रकार परिषद सुरू होते। तत्पूर्वी विविध ठिकाणी जाऊन राज ठाकरे आपली उपस्थिती दर्शवतायत। सध्या आंबा महोत्सवामध्ये राज ठाकरे आहेत आणि त्या ठिकाणी असलेल्या आंबा विक्रेत्यांशी ते विविध मुद्द्यांवर संवाद साधतायत। आंबा विक्रेत्यांकडून विविध माहिती जाणून घेतायत, अनेक कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतायत, बऱ्याच ठिकाणी त्यांचं स्वागतही करण्यात येत आहे। आणि हा सगळा कार्यक्रम झाल्यानंतर बरोबर 12 वाजता राज ठाकरे मनसेच्या कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेला सुरुवात करणार आहेत आणि त्या ठिकाणी पत्रकार परिषदेसाठीची संपूर्ण तयारीही पूर्ण झालेली आहे। तर राज ठाकरे आपल्या पत्रकार परिषदेतनं आज नेमकं कुणावर निशाणा साधणार तेही बघणं महत्त्वाचं असणार आहे। पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडे। अक्षय, आपण पाहतोय सध्या राज ठाकरे आंबा महोत्सवामध्ये आहेत। पत्रकार परिषदेला फक्त अर्धा तास शिल्लक आहे। राज ठाकरे यांच्या पुढच्या दौऱ्याचं कशा पद्धतीनं नियोजन करण्यात आलेलं आहे? आज राज ठाकरे हे परत मुंबईच्या दिशेने रवाना होणार होते, मात्र काल रात्री उशिरा राज ठाकरे यांच्याकडून हे सांगितलं गेलं की पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे आणि त्यामुळं राज ठाकरे आज येथेच थांबलेले आहे आणि यानंतर पत्रकार परिषदेनंतर कदाचित राज ठाकरे मुंबईच्या दिशेने रवाना होतील। मात्र सध्याची आपण ही दृश्य बघतोय निकिला, राज ठाकरे पत्रकार परिषदेच्या ठिकाणी रवाना होतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। या सगळ्या संदर्भात आता राज ठाकरे हे नेमकं कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत, तो आपण ऐकूया। राज ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत, तो आपण ऐकूया। किशोर जी अच्छा अच्छा मी 30 वर्षापूर्वी जेव्हा मी संघाच्या कार्यालयामध्ये सुशांत हॅलो थांबा, ऐका ना, 2 मिनिट प्रदीपचा घ्या ना, मी 1 मिनिट ते काय बोलतायत ते ऐकताय। महाराष्ट्र माझा आंबा महोत्सव यांच्या वतीने रवी भाऊ सहाने, मंगेशजी जोशी, गणेश धुमाळ सन्माननीय राज साहेबांचा सत्कार करतो। सन्माननीय राज साहेबांचा सत्कार आंब्याची पेटी देऊन संपन्न होत आहे। सर्व मराठी शेतकरी बांधवांच्या वतीने या ठिकाणी रवीजी सहाने आयोजक पेटी देतील। महाराष्ट्रातले ओबीसी कोण आहेत हे आता काही हजार भोंग्यावरून स्पष्ट झालेलं आहे। या विषयावरती चर्चा होऊ शकत होती, सरकारशी निवेदन देऊ शकत होते, चर्चा करू शकत होते। सुप्रीम कोर्टाचे काही निकाल आहेत, त्या निकालानुसार काही कारवाया सुरू आहेत। असं असतानासुद्धा फक्त या राज्यामध्ये अशांतता आणि अस्थिरता निर्माण करून भारतीय जनता पक्षाच्या मनातली राष्ट्रपती राजवटसाठी एक स्थिती निर्माण करणं, यासाठी हे भोंग्यांचं राजकारण सुरू होतं। महाराष्ट्रामध्ये सुद्धा
हनुमान चालिसा आणि भोंगे या निमित्तानं या राज्यातलं वातावरण तणावाचं आणि दंगेसदृश्य करण्याचं एक षडयंत्र रचलं होतं. पण महाराष्ट्राचे पोलीस आणि महाराष्ट्राची जनता यांनी हा माहोल उधळून लावलेला आहे. यावेळीसुद्धा या राज्याची जनता यापुढेसुद्धा अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचं षडयंत्र जर कोणी रचत असेल तर उधळून लावलं जाईल. पुण्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता अगदी थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेत आहेत. बालगंधर्वच्या दिशेनं राज ठाकरे रवाना झालेले आहेत. आंबा महोत्सवाला भेट देऊन आपल्या नियोजित पत्रकार परिषदेच्या स्थळाकडे ते रवाना झालेले आहेत. आणि आजच्या पत्रकार परिषदेतनं राज ठाकरे नेमकं काय बोलणार, कुणावर निशाणा साधणार, कोणता नवा व्हिडिओ महाराष्ट्रापुढे सादर करणार, ते आता सगळ्यांच्याच त्याकडे नजरा लागलेल्या आहेत. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या या पुणे दौऱ्यावर सत्ताधारी महाविकास आघाडी पक्षाकडनं सुद्धा काही टीका टिप्पणी करण्यात येते आणि या सगळ्यांवर आता राज ठाकरेंकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. आणि पत्रकार परिषदेला अवघे काही मिनिटं शिल्लक राहिलेले आहेत. तर या सध्या दोन महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहतोय. एकीकडे पुण्यामध्ये राज ठाकरे अगदी थोड्याच वेळात पत्रकार परिषदेला सुरुवात करणार आहेत, ते रवाना झालेले आहेत. आणि दुसरीकडे अमरावतीमधली ही दृश्य आहेत ज्या ठिकाणी शिवसैनिक आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या दाम्पत्याच्या घरापुढे घोषणाबाजी करतायत. या ठिकाणी हनुमानाची सुद्धा वेशभूषा साकारण्यात आलेली आहे आणि शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याच्या घरासमोर घोषणाबाजी सुरू केली आहे. राणा दाम्पत्य आज मुंबईमध्ये येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालिसेचं पठण करणार होते आणि तत्पूर्वीची ही दृश्य. आणि थेट जाऊयात अमरावतीमध्ये. आपले प्रतिनिधी स्वप्नील उमप सध्या आपल्या सोबत आहेत. स्वप्नील, आपण पाहतोय की आमदार रवी राणा हे मुंबईमध्ये पोहोचण्याआधीच त्या ठिकाणी शिवसैनिकांनी आक्रमक बाणा स्वीकारलेला आहे. काय सध्याचं वातावरण आहे त्या ठिकाणी? नक्कीच निकिता, आपण हे बघू शकतो हे संपूर्ण दृश्य आहे अमरावतीमधील दृश्य आहे आणि रवी राणांच्या घरावर जे आहे ते संतप्त कार्यकर्ते झळकताना दिसत आहेत. आमदार रवी राणा यांनी जे आहे ते आव्हान दिले होतं मुख्यमंत्री. तर अमरावतीमधली ही दृश्य आपण पाहतोय. राणा दाम्पत्याच्या घरासमोर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केलेली आहे आणि शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत. या ठिकाणी शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. आहे आमच्या मराठी स्त्रियांना हनुमान चालिसा काय आमच्या कुठल्याही धर्माबद्दल आम्हाला सांगायची गरज नाही, कारण आम्हाला महालक्ष्मी स्तोत्रापासनं हनुमान चालिसापासनं तर गणपती स्तोत्रापर्यंत आम्हाला सगळं येतं. आम्हाला कुणी त्याचं सांगावं नाही. पण जो मी जे बोलून राहणार तुम्हाला तेवढं जमतं तरी का ते पाहावं. त्यानंतर दुसरा भाग आहे, तुम्ही जे बोलताना तुमची नेहमीची नौटंकी आहे, आम्ही मातोश्रीवर जाऊन हे करू, आम्ही मातोश्री. अरे तुमची लायकी नाही आहे. तुम्ही फक्त अमरावतीत करून दाखवा, तुम्हाला तेवढे नाही जमत. तुम्ही मातोश्रीच्या गोष्टी करता. तुम्ही फक्त बीजेपीनं सोडलेलं तुमचं ते म्हणताना बबली बंटी बबली पाळलेले फक्त 2 तोता महिना आहे. तुम्ही तेच कामं करा, तुम्हाला तेच जमतं. आमदार रवी राणा हा दर वेळेस हा सांगतो मी मातोश्रीवर काळी दिवाळी साजरी करणार, मी मातोश्रीवर जाणार, बडनेऱ्याच्या पुढं जात नाही आणि मातोश्रीवर जाणार हा वल्गना करतो. मातोश्री काही या भाजपच्या नेत्याचं घर थोडी आहे का कधी ह्या रात्रीचे जाऊन गोटे मारण. मातोश्री हे वाघाची गुहा. आता त्यानं मातोश्रीवर जाऊन दाखवा. आज आम्ही रवी राणाच्या घरासमोर दिवसा ढवळ्या उजिळात रवी राणाच्या घरासमोर येऊन राहिलो. तुझी ताकद असन तर पहिले आमच्या शिवसैनिकालाच निपटून दाखव. ब्रेक नंतर
तर आपण पाहतोय की जशी जशी वेळ जाते शिवसैनिक अधिकाधिक आक्रमक होत आहेत. पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे असं एकूण दृश्यांवरून कळतंय. कशा पद्धतीने या ठिकाणी शिवसैनिकांना सावरलं जात आहे. घराकडे तुम्ही निघालेले आहेत. काय सांगणार? हनुमान चालीसा वाचायला चाललो. हनुमान चालीसा वाच. काय सांगणार सांगितल्याप्रमाणे जातो, जे करायचं आहे ते करतोच, फक्त पोकळ धमक्या देत नाही. त्यांनी व्यवस्था केली, कार्पेट वगैरे टाकून ठेवलं तुमच्यासाठी. नाही ते काय आमच्यासाठी तो एवढा मोठा झाला नाही अजून आमची व्यवस्था करण्यासाठी. शिवसैनिकांची व्यवस्था ज्याला नाही एवढा मोठा रवी राणा मोठा झालेला नाही आहे. रवी राणाची नेहमी नौटंकी असता. मातोश्रीवर मी हे करणार करणार. त्यांनी पहिले अमरावतीच्या शिवसैनिकाला निपटावे, नंतर मातोश्रीवर जावे. आमच्या ताकद असेल तर रवी राणा ताकद असेल तर आम्ही एकमेकाला निपटाल. मातोश्रीचं नाव घेऊन, हिंदुत्वाच्या सगळ्यात मोठ्या मंदिराचं नाव घेऊन रवी राणा स्वतःची उंची मोठी करण्याचा प्रयत्न करतो नेहमी. म्हणून आज त्याला हा धडा शिकवायला आम्ही चाललो आहे. यानंतर त्यांनी अशी कधी प्रयत्न करू नये स्वतःची उंची वाढवण्याकरता, स्वतःचं मत वाढवण्याकरता. मातोश्रीचा वापर करणं बंद करा. नक्की स्वतःची उंची वाढवण्यासाठी मातोश्रीचा वापर करू नये असं शिवसैनिक म्हणते. कॅमेरामन दुरास रोकडेसह मी स्वप्नील उमत, TV9 मराठी, अमरावती. तर आपण पाहतोय की आता अमरावतीमध्ये शिवसैनिक रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या घराकडे निघालेले आहेत आणि महत्त्वाची विशेष बाब म्हणजे त्या ठिकाणी राणा दाम्पत्यानं शिवसैनिकांसाठी कार्पेट टाकून ठेवलंय अशी माहिती समोर येतेय. तर आता या सगळ्याचे नेमके काय पडसाद उमटणार अमरावतीमध्ये ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. तत्पूर्वी अमरावती थेट जाऊयात पुण्यामध्ये. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि कोणत्याही क्षणी आता राज ठाकरेंच्या पत्रकार